जय हरी, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. माझं नाव प्रमोद गोविंद काटकर, मंडणगड. माझं फर्निचरचं दुकान आहे आणि माझे मित्रवर्य श्री बैकर गुरुजी माझ्याकडे आले आणि ते म्हणायला लागले की असं विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही मंदिर बांधतोय, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधतो आम्ही आणि त्यासाठी मला तुमच्याकडून काही मदत पाहिजे. गुरुजी बोला तुम्ही. तर ते म्हणायला लागले आम्हाला एक कपाट पाहिजे. बोललो ठीक आहे, बोललो तुम्ही आता शब्द टाकलेला आहे त्यामुळे प्रमाणे मी तुम्हाला कपाट देतो, कधी पाहिजे मला सांगा, आज पाहिजे तर आज घेऊन जा. तर गुरुजी म्हणले आज नको, मंदिराचं काम चालू आहे, ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला 1-2 दिवस अगोदर सांगतो. त्याप्रमाणे गुरुजींना मी शब्द दिला आणि गुरुजी ऐकायला तयार नाही. ते म्हणले तिथे या, आमची वारकऱ्यांची 11 तारखेला मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये तुम्ही ते डिक्लेअर करा. बोललो काय करायची तर तशी गुरुची गरज नाही, मी तुम्हाला कपाट देईल. ते ऐकायला तयार नाही. तर मी तिथे गेलो आणि एकंदर भारावूनच गेलो आणि एकंदर परिस्थिती बघितली की हे जे वारकरी लोक आहेत ते अतिशय मेहनतीने हे सगळं काम करतायत, पण त्याला यश काही येत नाही. आर्थिक जे यश पाहिजे त्यासाठी ते गेले जवळजवळ 20 वर्ष मंदिरासाठी धडपडत आहेत आणि शारीरिक मेहनत सगळ्या यांनी ते भरपूर काम करतायत, पण होत नाही. मग मी विचार केला, मनाशी पांडुरंगाने मला सुचवलं की तू जर यांच्यासाठी एक 10 दिवस देशील तर आर्थिक गोष्ट जी बाजूनी होणार आहे ती तू करू शकशील, अशी मला आत्मविश्वास पांडुरंगाने दिला. आणि माझ्या मनी धनी काही नाही, त्यावेळेस मी तिथे भीष्मप्रतिज्ञा केली की माझ्या आयुष्यातले 10 दिवस मी या पांडुरंगासाठी, या वारकरी लोकांसाठी अर्पण करतो. 10 दिवसामध्ये मी माझ्या दुकानात जाणार नाही, मी माझ्या घरी जाणार नाही. हे जो आलोय तर तुम्हाला सांगतो पांडुरंगाने एवढं यश दिलं की न भूतो न भविष्यती असं यश पांडुरंगाने आम्हाला दिलं. तसंच आमचे अध्यक्ष वाचन संप्रदाय ते अतिशय सन्मानित आमचे असणारे मस्तर महाराज अगदी तब्येतीला सर्व बाजूला हटवून त्या ठिकाणी त्यांना प्रमोदजी काटकर साहेब यांना हार घालतील असं मी त्यांना विनंती करतो. त्याच पद्धतीने आमचे जास्त श्रेष्ठ असणारा तालुका वारकऱ्यांना अष्टसमोर घेणाऱ्या मार्गाने आमचे सीताराम महाराज हे त्यांना मान सन्मानित करते आणि ते काटकर साहेब स्वीकार केला त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आमच्या गुजर मॅडम यांनी अतिशय याच्यामध्ये आम्हाला सन्मानित केलेल्या सर्व तमाम मार्गांना मी घोषित करतो आणि आनंदाचे ह्या ठिकाणी त्या आमच्या साहेबांचे त्या ठिकाणी त्यांना भरभराट ठेवून सुखी समाधानी व्हावी अशी मी पांडुरंगाला विनंती करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.